हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठे. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु परिमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आज आपण जे विषय आहे तर चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगण्यासाठी मन स्थिर होणं अत्यंत आवश्यक आहे, तितकंच मन निर्मळ होणं अत्यंत आवश्यक आहे. आपलं मन म्हणजे हे मन पंचज्ञानेंद्रियाशिवाय सतत जाणत असतं, पाहतं, डोळ्यातून पाहतंय, कानातून ऐकते, नाकातून गंध जाणते, जिभेतून चाखते आणि त्वचेच्याद्वारे स्पर्श जाणते. पाचही ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जे 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 आपल्या मनावर येऊन आदळतं, म्हणजे आदळतो म्हणतो, कारण हे सतत काही ना काहीतरी आपण पाहतोय, काही ना काहीतरी ऐकतोय, किंवा इतर जे ज्ञानेंद्रियाच्या द्वारे स्पर्शाच्या अंगाने, गंधाच्या अंगाने, ध्वनीच्या अंगाने, या सगळ्या अंगाने आपल्याकडे बाहेरच्या विषयासंबंधीचं ज्ञान गोळा होत असतं. आता हे ज्ञान गोळा होतात, म्हणजे हे ज्ञान बघा, गंमत अशी असते की प्रत्येक वेळा हे आपण सगळं पाहतो, आणि पाहताना त्याचं आपल्या लेवलला, म्हणजे मनाच्या जे काही ज्ञान आहे ज्ञानाच्या योग्य अयोग्य करून त्याची वेगळी विभागणी पण करतो, नाही असं नाही, पण बरंच ते आपल्या मनावरती आपण संस्कारित करत असतो. आणि हे संस्कारित झालेलं मन परत पाहतं कसं, तर त्या ज्ञानाच्या अधिष्ठानावरच पाहतं. म्हणजे आपलं पाहणं निखळ नसतं. आपलं पाहणं आपल्याला पूर्वीचे जे काही अनुभव असतात त्या अनुभवाच्या अंगाने आपण जी काही धारणा केलेली आहे, कल्पना केली आहे, भावना केली आहे, त्या अंगाने आपण आपलं सगळं पाहणं असतं. अगदी साधी वस्तू, कोणताही माणूस जेव्हा आपण पाहतो, काही माणसं आपण जेव्हा आपल्याला आवडतात, काही माणसं आपल्याला आवडत नाही, किंवा काही माणसं नकोच वाटतात, असे होतं बरेच वेळा. हे असं का? कारण आपल्या ठिकाणी आपण विशिष्ट एक फ्रेम तयार केलेली असते, आणि त्या फ्रेममध्ये माणूस बसत असेल तर तो आवडतो, त्या फ्रेममध्ये माणूस बसत नसेल तर नाही आवडत. म्हणजे फ्रेम म्हणजे भावनेची फ्रेम, धारणेची फ्रेम, कल्पनेची फ्रेम, लक्षात घ्यायचं. म्हणून आपलं पाहणं हे दूषित आहे म्हणतो आपण. दूषित म्हणजे निखळ, जसं आहे तसं नाही पाहत आपण. आपल्या ठिकाणी धारणेच्या अंगाने, आपल्या ठिकाणी असलेल्या भावनेच्या अंगाने, कल्पनेच्या अंगाने आपलं सतत पाहणं चालू असतं. आणि ह्या पाहण्यातूनच भेदाभेद आपल्याकडे निर्माण होत असतात. आणि ते भेद म्हणजे चांगलं वाईट, हवं नको, या अंगाने दुष्ट सुष्ट असं जे आपण म्हणत असतो, सगळे हे भेद आहेत. म्हणजे जग हे द्वंद्वात्मक आहे. कोणाला ज्याची ही बुद्धी तीक्ष्ण असते आणि तो सगळीकडे हा पद्धतीने पाहतो, ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय, ह्याच्यात आणि ह्याच्यात फरक काय, अशा अंगाने पाहतो त्याची. आणि तिथे विविधता हा विश्वाचा नियम आहे. म्हणजे द्वंद्वात्मक म्हणण्यापेक्षा ही विविधता आहे. आणि ह्या विविधतेच्या अंगाने आपण ते चांगलं आणि वाईट असं समजून ते ग्रहण करत असतो, की पाहतो ते ग्रहण करतो. आणि ग्रहण केल्यानंतर आपल्या ठिकाणी जे चिंतन सुरू होतं की योग्य काय, चांगलं काय, वाईट काय, ह्याच्यातून पुढे ते सतत आपल्याला हवं असेल तर कसं हवं आहे, आणि नको असेल तर कसं नको आहे, ह्या ज्या धारणा कल्पना आपल्याला निर्माण व्हायला लागतात, आणि त्याच्यातूनच आपण सुखी दुःखी होतो. लक्षात घ्या, सुख आणि दुःख आपण आपल्या भावनेतून, आपल्या कल्पनेतून, आपल्या संस्कारातून, आपल्याकडे असलेल्या जे स्मरण आहे ज्या ज्या गोष्टीचं, त्यातून आपण सुख दुःखी होत असतो. कोणतीही घटना, कोणताही माणूस भेटला की असंच असतं. ताडोबाच्या जंगलात वाघ पाहायला सगळेजण जातात, खूप हौसेने जातात. उघडी जीप असते,
आणि असा मोठा वाघ त्या जीपच्या बाजूने चालत जातो, त्यावेळेला आनंद होतो की मनात भीती येते, कारण त्यावेळेला तो सांगत असतो जरा पण हलू नका, हल्ला तर तो उभा राहिला तर मला काय माहित नाही मला काय होईल. गाईडच सांगतो हलायचं नाही, नुसतं चुप बसा, शांत बसा, कारण त्या वाघाला जरा जरी तो डिस्टर्ब झाला तर तो प्रतिकार किंवा त्याच्याकडे प्रतिक्रिया घडू शकते. आणि एवढा भला मोठा वाघ ज्यावेळेला ताडोबाच्या जंगलात जीपच्या बाजूने जातो, सगळे श्वास रोखून बघत असतात, कारण आहेच तसंच ते श्वापत, कारण ती भीती पाहण्याची जी दृष्टी आहे, वाघ आला म्हणजे तो खाणारच ना, किंवा वाघाकडे प्रचंड शक्ती आहे, ही आपली कल्पना आहे, भावना आहे. पण तो सहज बिचारा शांत होतो, तेवढा अरे काहीच नाही करत. कळलं मी काय म्हणतो? मग जर एखाद्या लहान मुलाला लहानपण असा वाघ असा गाडीकडून जातो, काहीच बोलत नाही, त्याला वाघाची भीती वाटणार नाही. कळलं? आपल्याला लहानपणापासून ह्या ज्या गोष्टी सांगितल्या की वाघ असा आहे, हिंस्त्र पक्षी आहे, की त्याचा एक पंजा जरी आपला फटका बसला तरी आपलं काही खरं नाही, इतकी शक्ती त्याच्या पंजामध्ये आहे आणि आहे वस्तुस्थिती. पण तसंच आपण आपल्या समाजामध्ये आता वाघ, पशु, पक्षी असं जे म्हणतो ना, ते त्या काही व्यवस्था आहेत, त्यांचा काही स्वभाव आहेत, हे सगळं लक्षात ठेवूनच जीवन जगायचं असतं. मग वाघापासून लांब राहणंच छान. पण आपण घाबरत नाही म्हणून जाऊन ते चिटकायला जायचं नाही, की त्या बाजूला उभं राहायला जायचं नाही, कारण तो एक फटका मारला तर एक पंजा मारला तरी पुष्कळ होतं, उभंच राहता येणार नाही आपल्याला, इतकं त्याच्यात शक्ती आहे. म्हणून इथे सगळ्या गोष्टीतून ज्ञानातून पाहणं, तिथे त्या वाघाबद्दल द्वेषही नाही, कारण तो पशु आहे किंवा त्याचा तो स्वभाव आहे, आणि त्या स्वभावापासून आपल्याला कसं जपायचं हे कळलं पाहिजे. लक्षात घ्या, हे साप पकडणारी माणसं ना, सर्पमित्र, म्हणजे सर्पमित्र त्यांना पकडून ते जंगलात नेऊन सोडतात, म्हणून सर्पाचे मित्र आहेत, ते मारत नाहीत सर्पाला. असा नाग असो की कोणी असो, त्याला ते इतके व्यवस्थित पकडू शकतात, कारण त्या नागाचा स्वभाव काय हे त्यांना बरोबर माहिती असतं. तो कधी उलटा फिरू शकतो, की शेपटी पकडल्यानंतर अर्धी शक्ती कशी कमी होते, आणि त्याला या सर्पमित्राला कॉन्फिडन्स असतो जो की तो बरोबर त्याचा आकड्यामध्ये त्याचं डोकं धरून ठेवतो आणि मग बरोबर त्या पिशवीत टाकून परत जंगलातून सोडून देतो. ज्याच्याकडे हे ज्ञान आहे त्याला सापाची भीती वाटणार नाही, पण ज्याच्याकडे हे ज्ञान नाही कसं पकडायचं की त्याचा स्वभाव कसा, साप बघला अरे बापरे साप, तो साधा साप असले लोक घाबरून पळतात आणि आरडाओरडा करायला लागतात, आणि समोर दिसलं दोघीच काठीने त्याला मारून पण टाकतात. ह्या सगळ्या प्रतिक्रिया आपल्याला होतात, भीतीतून प्रतिक्रिया, द्वेषातून पण नसतं. म्हणजे त्याला साप मारायचा का, तर आपल्याला भीती वाटते, ती भीती घालवण्यासाठी आपण त्याला मारायचं. मग अगदी विष नसणारे पण साप आहेत आणि विष असणारे पण साप आहेत, दोन्ही प्रकारचे विविधता आहे. म्हणून ह्या सगळ्या विविधतेतून आपल्याला जीवनाकडे कसं पाहता आलं पाहिजे हे शिकायचं. म्हणून पशु पक्षी ह्यांचा एक विशिष्ट स्वभाव आहे. काही पशु अगदी माणसाळले तर अगदी माणसाला उपयुक्त ठरतात, अगदी कुत्रे म्हणा, मांजरी म्हणा, घोडा म्हणा, ही उपयुक्त माणसाला उपयुक्त ठरणार. बैल आहे, म्हैस आहे, गाय आहे, हे सगळे उपयुक्त पाळीव प्राणी म्हणतो आपण त्याला, कारण ते माणसाळतात. म्हणजे माणसाला त्यांचा क्वचित त्रास होऊ शकतो, क्वचित. ते सर्व माणसालाच घाबरतात. आता माणसाला का घाबरतात, त्यांना माहित नाही आपल्यापेक्षा माणूस दुबळा आहे म्हणून. लक्षात घ्या, हे पशु आहेत, बैल आहे का, त्याच्याकडे एवढी प्रचंड शक्ती आहे ना, घोडा आहे त्याच्याकडे शक्ती आहे प्रचंड. हे वाघ, सिंह सुद्धा माणसाला घाबरतात, कारण त्या भीतीतून ते लांब राहायचा प्रयत्न करतात. कळलं? किंवा त्या भीतीतून ते प्रतिकार करायचा प्रयत्न करतात. दोन्ही पैकी एक असतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये जी भीती आहे त्याच्यातून ते माणसाच्या जवळ यायला बघत नाहीत, किंवा माणसाला लांब पडतात. अगदी जवळ आले तर त्यांचा तो एक स्वभाव असतो, त्याप्रमाणे ते प्रतिक्रिया त्यांच्याकडे प्रगट होते आणि ती कदाचित आपल्याला त्रासदायक ठरू शकते. म्हणून इथे आपल्याला त्यांचं द्वेषही नाही करायचं, की त्यांच्यावर का वाईटही चिंतन नाही, की त्यांची भीती वाटायला नको. त्यांचा स्वभाव समजून आपण त्यांना जंगलात कसं राहिलं पाहिजे तेच त्यांच्यासाठी जंगल काढून दिलं बाजारात. मग तिथे तीच आपल्याला त्यांच्याबद्दल आपुलकी. त्याला काय आपण घरी नेऊन ठेवू शकत नाही कोणत्याही प्राण्याला. प्राण्यांचं जे जीवन आहे ते त्यांना निसर्गातच त्यांना अधिक आनंद असतो, कारण निसर्गातच त्यांचं सगळं जीवन आनंदाने ते जगत असतात. बरेच लोक पाळतात प्राणी, कुत्रा, मांजर आपण म्हणतो ना,
आणि ते माणसाचा सुद्धा त्यांनाही आनंद असतो आणि ह्यांनाही आनंद असतो, अशा पद्धतीने ते पाळले जातात. पण वाघ सिंह काही पाळत नाही कोण. हत्ती पाळायचं म्हटलं तर हत्ती पाळायचं म्हणजे त्याच्यासाठी मोठं जागा हवी. हत्ती पाळले जातात, जे काही पाळतात माणसं ते. तर सर्वसाधारण माणसासाठी ते काही शक्य नसतं. म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार आपल्याला करता आला पाहिजे बुद्धिपुरस्पर. म्हणजे योग्य अयोग्य हे अज्ञानातून नाही पाहायचं, स्पष्ट काय. वाघ हिंस्त्र आहे, हिंस्त्र आहे, ह्याच्यात काही द्विधा मनस्थिती व्हायला नको, हिंस्त्रच आहे. एखादा प्राणी आपल्या अंगावर येणार नाही किंवा माणसावर स्वतः कोणताही प्राणी डायरेक्ट हल्ला करायला येत नाही. ते एक तर भुकेला असेल किंवा तो भीतीने तो प्रतिक्रिया करत असेल, एवढीच गोष्ट असते. माणूस हा एकच प्राणी असा आहे, तो कधी कोणती प्रतिक्रिया दाखवू शकतो. कधी अगदी कधी संत असू शकतो आणि कधी अगदी राक्षस पण असू शकतो. माणूस ह्या निर्मितीमध्ये मात्र एक वेगळंच रसायन आहे, कळलं ना. आणि म्हणून आपल्याला ह्या रसायनाचा जर विचार केला, लक्षात ठेवा हे रसायन आहे, ते रसायन आपल्याला इतरांना उपयुक्त ठरलं पाहिजे. आणि ह्यासाठी निखळ पाहण्याची शिक्षण घेतलं पाहिजे. निखळ जे आहे ते तसंच्या तसं, त्यात आपल्या भावना नाही गुंतवायच्या. आपण समाजामध्ये जेव्हा राहत असतो, मानवी समाज, आता पशु पक्ष्यांचं मी सांगितलं, बऱ्याच गोष्टी आहेत, अजून खूप सांगता येतील. पण मानवी समाजामध्ये माणूस पण एकमेकांकडे विशिष्ट धारणेतून पाहतो. अमुक धर्माचे लोक, आम्ही ह्या धर्माचे लोक, आम्ही त्या पंथाचे लोक, आम्ही ह्या जातीचे, हे लोक असेच, अशी एक भावना एका धर्माच्या लोकांना दुसऱ्या धर्माबद्दलच्या लोकांबद्दल असते. किती सांगा बघा, त्यांच्याकडे मुळापासून लहानापासून हे संस्कार की अशी ही माणसं काही बरोबर नाहीत, ही अशीच असतात माणसं. खरं म्हणजे संस्कारातून माणूस वाईट किंवा चांगला वागतो, आणि ह्या संस्कारातून वाईट किंवा चांगला वागत असताना तो सर्व त्या अमुक एका विशिष्ट पंथातील किंवा एका विशिष्ट धर्मातील लोकांना तो एकाच अंगाने तोलतो. ते बघणं, ते पाहणं दूषित आहे, लक्षात ठेवा. व्यक्तिगत पातळीवर प्रत्येक माणूस हा माणूस असतो, ही पहिली गोष्ट आहे. निखळ पाहणं जे आहे ते. आणि हा माणूस असला तरी त्याच्याकडे जे संस्कार आहेत, त्याच्यातून त्याची जी देहबोली आहे, भाषा आहे, इतरांशी संबंधित होताना त्याची जी काही हावभाव आहेत, हे आपल्याला पाहता आले पाहिजेत, कळलं ना. इथे तो वाईट आहे, दुष्ट आहे, हे अगदी सुरुवातीपासूनच आपण त्या भावनेतून पाहायला लागलो आणि त्याच्यातून आपल्याकडे तशी प्रतिक्रिया व्हायला लागते आणि त्याच्यात आपलं पाहणंच बिघडतं, खरं सांगायचं. माणूस हा माणूसच आहे म्हणून पाहता याला काय वाईट नाही ना. तो कोणत्या धर्माचा, पंथाचा, जातीचा, जे संस्कार असेल त्याच्याकडे संस्कार असेल. आपल्याला तो माणूस आहे म्हणून फक्त पाहायला काही हरकत नाही, हे प्रथम लक्षात. आणि माणूस म्हणजे जो मानवी देह आहे आणि देहाच्या अपेक्षा त्याला आपण माणूस म्हणतो. त्याच्याकडे जे संस्कार आहेत, त्या संस्काराच्या अधिष्ठानावर तो वागत असतो. त्याच्याकडे चांगलेही संस्कार असतात आणि वाईटही असतात. म्हणजे कोणताही म्हणजे खूप वाईट आहे असं कधी होऊ शकत नाही, आणि तो खूप चांगला आहे असंही होऊ शकत नाही. दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण आपल्या कल्पनेतून मात्र असा माणूस चांगला पाहिजे, असा माणूस वाईट पाहिजे, असं सगळं सांगत असतो, कळलं ना. आणि त्यामुळे इथे निखळ पाहणं आणि निखळ पाहण्यातून मनामध्ये कसलीही द्वेषभावना नसणं, मनामध्ये कसले अनिष्ट चिंतन न येणं, भावनेतून येतं. एखाद्या व्यक्तीला पाहिलं आणि आपल्याकडे त्याच्याबद्दल काही धारणा आपण केलेल्या असल्या की त्याच्यातून आपण आपल्याकडे नकारात्मक गोष्टी प्रगट व्हायला लागतात. मग राग असेल, चीड असेल, द्वेष असेल, भीती पण असेल किंवा अनिष्ट चिंतन येतं, कळलं ना. की काही लोकांना वाटतं अमुक एक धर्माच्या लोकांना सगळ्यांना मारून टाकलं पाहिजे, इथपर्यंत विचार करणारे लोक आहेत. हिटलरने काय केलं? तेच केलं. हिटलरने आपलाच एक जर्मन समाज, आता गंमत अशी आहे, जर्मन म्हणजेच आर्यवंशीय, बाकीचे कोण नाही. आणि गंमत हिटलर हा जर्मन नव्हताच, तर दुसऱ्या बाजूच्या देशाचा होता, पण तो स्वतः जर्मन समजा. आणि आपण आर्यवंशी आहेत ह्या भावनेतून. म्हणजे गंमत असते की तो कल्पनेतून जर्मन झाला, म्हणजे जर्मनीत राहिला पण तो जर्मन झाला. पण आर्यवंशी हे जर्मन वंशातलेच लोक श्रेष्ठ आहेत, बाकीच्या लोकांना काही त्यांना कनिष्ठ आहेत, असा जी भावना होती ना, त्याच्यातून त्याच्याकडे सर्वांवर आपण राज्य करू शकतो,
या भावनेतून त्यांनी सगळ्या जगाला अगदी म्हणतात ना इतक्या वाईट परिस्थिती आणून ठेवलं होतं की कितीतरी लोकांचे हाल झाले, दुःख निर्माण झालं माणसा धारणेतून. म्हणून आपणही अमुक एका विशिष्ट धर्माबद्दल किंवा विशिष्ट पंथाबद्दल धारणा धरतो. सगळीच माणसं वाईट नसतात, हे परत परत लक्षात ठेवा. काही वाईट वागतात संस्कारातून, पण तीच वाईट वागणारी माणसं काही इतरांकडे चांगली कशी वागतात असाही प्रश्न पडतो ना. म्हणून इथे आपल्याला कोणाचंही वाईट आहे आणि चांगलं आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला अशा पद्धतीने वागता आलं की त्या समोरच्याकडचं चांगल्याच गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत. तुमचं बोलणं, तुमची देहबोली, तुमचं पाहणं, ही ऍक्शन आपल्याकडे अशी असली पाहिजे की समोरच्याला आपल्याबद्दल वाईट भावनाच निर्माण हो, की त्याच्याकडे वाईट भावना ज्या आहेत त्या बाहेरच आणायला देता कामा नये. पण आपणच आता बघतो, आपण आता काही माणसं वाद घालतात, असते छोटीशी गोष्ट, शेजारी पाजारी आपण म्हणतो ना, दोघे हुशार असतात, पण तुझं आणि माझं ह्याच्यात इतके वाद घालतायत की दिवसभरांना काय कामधंदे नाहीत की काय, व्हॉट्सअपवर एकमेकावर आरोप चालू असतात. कळलं की नाही? आणि ह्याला काय अर्थ आहे का? त्यांचं काय, कशाला तू असं केलं मी असं केलं, तू असं करत नाही मी असं करत नाही, तू तसं करतो, त्याच्यावर वाद आहे दिवसभर, त्याच्या व्हॉट्सअप आमच्याकडे चालू आहेत. हे काय आहे? याच्यातून काय आनंद मिळतो? काही आनंद मिळतो. अहंकार मात्र वाढत जातो आणि द्वेषभावना मात्र निर्माण होते आणि त्याच्यातून दुःखच निर्माण होणार. लक्षात, आनंद हा निर्माण होणारच नाही. दोघं एकमेकात दुर्भावनेतून पाहणार, दोघं एकमेकाचं वाईट चिंतन करणार, मीच हुशार आहे, मीच बुद्धिवान आहे. आणि बुद्धी ही अशी द्वेषभाव निर्माण करणारी ठरली तर तिला दुर्बुद्धी म्हणतात. तिथे शुद्ध बुद्धी पाहिजे. शुद्ध बुद्धीने जे जे आहे ते सगळं निखळपणे पाहता आलं, जसं आहे तसं आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. आणि त्या स्वीकारण्यातून आपल्याला त्या स्वीकारण्यात आनंद असतो. म्हणजे जीवनाकडे पाहताना प्रत्येक क्षणोक्षणी आनंदाने पाहण्यासाठी बुद्धी स्थिर पाहिजे, दृष्टी निखळ पाहिजे, स्वच्छ पाहिजे. त्याच्यात विशिष्ट धारणा भावनेतून पाहता कामा नये. हे जर मनामध्ये एक तत्व किंवा प्रिन्सिपल आपण लक्षात धरलं की आहे ते सगळं काही चांगलंच आहे, काही वेळेला थोडंसं वाईट आणि घडतं किंवा चांगलं घडतं हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं. आणि तिथे ते काही काळासाठी घडतं आणि परत चांगलं हे होऊन राहतं. परत लक्षात ठेवा, कोणती वाईट घटना का पुन्हा पुन्हा घडते असं नाही, काही वेळेसाठी त्याचा प्रवाह असतो. वर एका टिपला गेल्यानंतर परत तिथे उतार निर्माण होतो. म्हणून जसं जसं वरचा आलेख निर्माण केला आपण, कोणतीही गोष्ट एका टिपेला जाते आणि परत ती खाली 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 कमी 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 होत जाते. मग इथे वाट पाहता आले पाहिजे की अनिष्ट घटना घडत असेल तर मनामध्ये आपल्या सर्वांबद्दल भलं होऊ दे, भलं होऊ दे, भलं होऊ दे, जे होणार ते चांगलंच होऊ दे, चांगलंच होणार, चांगलंच होणार, हा विचार असला पाहिजे. आता बघा, आता इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये काही एक पक्ष मोठा निवडून आला, दुसरा पक्ष कमी निवडून आला. आता कमी त्यांच्या पक्षाची माणसं, त्यातली लोक काय नावं ठेवायला लागली, काहीतरी गडबड केली या लोकांनी, भानगड केली, कारण त्यांना त्यांची माणसं निवडून आली नाहीत म्हणून. कळलं ना? म्हणजे ते धारणाच आपण बिघडवतो. किंबहुना आजकालचं राजकारण किंवा त्या इलेक्शनमध्ये एकमेकाबद्दलचे द्वेषारोप आपण पाहत असू तर दोन्हीकडची माणूस किती वाईट आहेत हेच सांगितलं जाईल. खूप वाईट आहेत, खूप वाईट आहेत, खूप वाईट आहेत. ह्या ना असं का नाही म्हणत, सगळे खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत म्हणून असं भांडण तरी ते राहिले नसते ना. बरं, हे इतके वाईटच वाईटच म्हणतात आणि मग एकत्र भेटले की मात्र ते हातावर टाळी मारून बिरून गप्पा टप्पा पण करत असतात. म्हणजे तुम्ही अरे चांगली आहे, चांगलं आहे, चांगलं म्हणजे तिथे राजकारण असतं. ह्याच्या मनातलं काय काढायचं, त्याच्या मनातलं काय काढायचं, ह्याच्यातच ते असतं. म्हणजे इथे दुर्बुद्धी इतकी असते ना की त्याच्यात दुसऱ्याचं वाईट आणि त्याच्याबद्दल काहीतरी वाईट हे अफवा पसरवणं असंच आहे. राजकारणाच्या आजकालच्या ह्या वातावरणामध्ये एकमेकाबद्दल अनिष्ट गोष्टी सांगितल्या गेल्या, खरं काय खोटं काय याला काही कळत नाही आपल्याला. सहसा माणसाला ह्यासाठी वेळ पण नसतो. आपलं त्याला नेहमीच जीवन जगण्यासाठी धावत पडत असतं. त्यात ह्या गोष्टीकडे कुठे लक्ष, थोडं काही लोक ज्यांना आवड असते नाक खोपसायची हे बघतात, हा असं झालं तसं झालं, हे असा करतोय तो तसा करतोय,
हे असं राजकारण केलं, ते तसं राजकारण. म्हणजे ह्या सर्व अंगाने आपल्याला पाहण्याची दृष्टी जेव्हा निकोप होते की इथे ज्याचं त्याचं कर्म त्याच्याकडे. एक लक्षात ठेवा, समोरचा काय करेल ते त्याचं कर्म आहे, तो त्याच्या जीवभावातून म्हणा किंवा अहंकारातून जीवन जगत असतो, हे पहिले लक्षात ठेवा. पण आपल्याला सर्वांचं भलं व्हावं ह्या भावनेतून त्यांच्याकडे पाहणं हा आपला धर्म झाला पाहिजे. लक्षात, धर्म म्हणजे हा स्वभाव धर्म. इथं धर्म नाही म्हणून स्वभाव धर्म, की इथे सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, हा जर सतत सद्भावना सर्वांबद्दल आपल्याकडे येत असेल तर आपल्याला मनाला समाधान असतं, मन शांत असतं, आपलं मन स्थिर राहतं. सद्भावनेतून मन स्थिर होतं. म्हणून सतत स्थिर मन राहिलं पाहिजे. पण स्थिर मन राहण्यासाठी अभ्यास करावा लागतो. असं नाही की मन पटकन स्थिर झालं, मनात म्हटलं आता आपल्याला स्थिर व्हायचं आणि स्थिर झालं, असं होत नाही. हे मन फार चंचल आहे. छोट्या छोट्या गोष्टीत ते गुंतत इतकं जातं आणि त्याच्यातूनच मनामध्ये अनिष्ट भावना निर्माण होतात आणि त्यातून दुःख निर्माण होतं. हेच परत लक्षात ठेवा. म्हणजे स्थिर मनाला विशिष्ट चांगले जे संत आहेत त्यांच्याकडनं असलेलं जे ज्ञानाचं मार्गदर्शन आहे त्याच्यातून आपला जो हा सगळ्याला, म्हणजे आता परत लक्षात ठेवा, ह्या सगळ्या द्वेषभावना किंवा वाईट भावना किंवा वाईट वागण्याला कारणीभूत काय, आपल्याकडे असलेला अहंकार. आणि अहंकार म्हणजे काय, मी देह आहे हा दृढ भाव, म्हणजे त्याला अहमभाव म्हणतात. आणि ह्या दृढ भावातून जीवन जगणं म्हणजे अहंकाराने जीवन जगणं, असा त्याचा खरा अर्थ असतो. अहंकार म्हणजे कोणीतरी आपण कोणाचा अपमान विमान करतोय, कोणाला वेडावाकडं बोलतोय तेव्हा आपण म्हणतो किती अहंकारी हा. पण तो स्थूल अहंकार आहे, दिसणारा. सूक्ष्म अहंकार म्हणजे मी अमुक आहे किंवा देह मी आहे, हा जो भाव त्याच्याकडे असतो प्रत्येकाकडे. आणि त्याच्यातूनच हा भेदभाव आहे. बघा, मी देह आहे, समोरही देह आहे, मग मलाच मिळालं पाहिजे, समोरला मिळता कामा नये. इथे गट तयार होतात आणि त्या गटातून समूह तयार होतो तेवढा, आणि समूहाचा त्या विशिष्ट विचार करण्याची पद्धत तयार होते. त्याच्यामुळे स्वच्छपणे पाहणं हे माणसाला जमत नाही. म्हणून पाहणं कसं असलं पाहिजे लक्षात घ्या. पाहताना सर्व लक्ष केंद्रित करून पाहायचं, किंवा श्रवण करताना सर्व लक्ष केंद्रित करून श्रवण करायचं. ते इकडच्या तिकडच्या गोष्टी इकडून तिकडे येताच कामा नये. ऐकायचं, ते फक्त काय सांगतायत ते ऐकण्यासाठी सगळं लक्ष पाहिजे. पाहताना जे पाहायचं तिथे ते इतकं तन्मय होऊन पाहायचं की तिथे इतर विचार येता कामा नयेत. म्हणजे ते ज्या अशा पद्धतीने पाहतो त्या पाहण्यातून जो बोध मिळतो तो ग्रहण करायचा असतो. म्हणजे नुसतं पाहणं नाही, पाहण्यातून परत बोध आपल्याकडे आपण ग्रहण करत असतो. आणि तो बोध ग्रहण केल्यानंतर तिथे खरी म्हणजे आपला चिंतनाचा किंवा ध्यानाचा प्रकार सुरू होतो. की आपल्याला ह्या जे जाणलेलं आहे, जे समजलेलं आहे, त्याच्यातून आपल्याला आणि इतरांना सुख कसं देता येईल किंवा सुखात कसं राहता येईल ह्या भावनेतून आचरणात आणण्यासाठी ते प्रयत्न असले पाहिजेत. हे जर आचरणात आणायचे प्रयत्न असतील तर तिथे आपोआप त्या आचरणातून आपोआप तो बोध आत्मसात व्हायला लागतो. लक्षात ठेवा. म्हणून परिवर्तन करेन म्हणून होत नाही, पण परिवर्तन होण्याची इच्छा धरली पाहिजे. ती इच्छा धरली की तिथे आकार यायला लागतो. पण मी करू शकतो असं जर कोण मोठा हुशारी सांगितलं तर ते करू शकत नाही. पण प्रत्येकाने स्वतःच सुधारायचं आहे, हे परत लक्षात. इतर तुम्हाला सुधारू शकत नाहीत. आपण जोपर्यंत ठरवत नाही मला सुधारायचं आहे, माझी दृष्टी निखळ स्वच्छ झाली पाहिजे आणि त्यासाठी मला काय केलं पाहिजे हे त्याने शिकलं पाहिजे. आणि ते शिकवतानाच सद्गुरू म्हणतात. कारण ते शेवटी सद्गुरू सर्वांना कशासाठी शिकवतात की सर्व सुखी व्हावेत म्हणून. सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईल, हे संतांची भाषा आहे की संतांची भावना आहे. लक्षात ठेवा. जिथे संतत्व आहे तिथे सर्व सुखी व्हावेत, की सर्वांचं भलंच व्हावं, कल्याणच व्हावं, हा भाव तिथे असला पाहिजे. आणि तो जितका भाव आपल्या मनात यायला लागेल तितके द्वेषभाव किंवा अनिष्ट चिंतन किंवा नकारात्मक भावही दूर होतात. महत्वाचं परत लक्षात. संतांकडे ते आहे, पण आपल्यालाही ते त्या पद्धतीने आत्मसात करता येतं. म्हणून पाहणं शिकलं पाहिजे. ऐकायचं, तेच प्रत्येक गोष्ट जे समोर जे
गोष्टीचं ऐकतो आहोत आपण, जी गोष्ट की जे काही प्रबोधन ऐकत असो की कोणी समोरचा माणूस काय सांगतो ते ऐकलं पाहिजे. म्हणजे समोरचा माणूस सांगताना आपली ऐकण्याची तयारी नसेल आपण काय करतो, उडवतो त्याला, इकडे तिकडे बघतो, तर याचं कॉन्सन्ट्रेशन जातं. ऐकणाऱ्याच बोलणाऱ्याने समोरच्या डोळ्यात बघून बोललं पाहिजे आणि ऐकणाऱ्याने जो सांगतोय त्याच्याकडच्या डोळ्यात बघून ऐकलं पाहिजे. म्हणजे इतर गोष्टीचा त्याच्याकडे परिणाम होत नाही, बाह्य जगात इतर विषयाला येत नाही. ते सरळ ते पाहणं सुरू होतं आणि त्या पाहण्यातूनच तिथं जे ज्ञान आहे, तो जो बोध आहे, तो ग्रहण होतो. पण ग्रहण झाला तरी परत आचरणात येण्यासाठी चिंतन पाहिजे की हे आपल्या जीवनात कसं आचरणात आणता येईल याचा विचार प्रत्येक माणसाने स्वतःच केला पाहिजे. स्वतःकडेच ते पाहता आलं पाहिजे. म्हणून म्हटलं स्वतःकडे पाहणं म्हणजे स्वतःच इथे पाहणं म्हणजे काय, आपली कृती की आपल्या मनात येणारे विचार की आपल्या ज्या भावना आहेत ते इष्ट आहेत की अनिष्ट आहेत. आता ही इष्ट आणि अनिष्ट परत निसर्ग नियमाचे अधिष्ठान म्हणतो, पण इथे कस काय देतो, निसर्ग नियम. इथे इष्ट अनिष्ट माणसाने ठरवलेलं इष्ट अनिष्ट काही वेळेला बरोबर असतं, काही वेळेला चुकीचं असतं. लक्षात घ्या, परंपरेने आलेल्या रूढी या सगळ्यात काही 100% बरोबर नसतात. ज्या निसर्ग नियमाच्या अधिष्ठानावर असतील त्या बरोबर असतात आणि ज्या निसर्ग नियमाच्या अधिष्ठान नसतात त्या कधीही बरोबर नसतात. किती मोठ्या गोष्टी सांगितल्या कोणी की असं असं आहे तसं आहे, की बऱ्याच वेळा कोणतरी असं ऐकलं होतं, कुठेतरी एक मंदिर आहे आणि तिथे मग कृष्ण येतो त्या रात्री असं राहतं पौर्णिमेच्या वेळेला आणि मग तिथे रास खेळा, पण तिथे कोणी बघायला जायचं, मरतो तो. म्हणजे आता जातोय, कोणी बघितलं? मग कल्पनेतून भावनेतून कसं सांगतो, बघायचं नाही. तुम्ही बघायला गेलं तर तुमचा मृत्यू अटळ असतो. मग हे कोणी बघितलं, कोणी सांगितलं, कोणी बघतोय म्हणून सांगतो की अवघीच कल्पनेतून सांगतोय? कल्पनेतून असतं. लक्षात घ्या, अंधश्रद्धा ह्या कल्पनेतून निर्माण झालेल्या असतात. अज्ञान आणि अज्ञानातून कल्पना, हे दोन्ही गोष्टी असतात लक्षात. इथे प्रत्येक वेळेला आपल्याला निसर्ग नियमांचा कस लावता आला पाहिजे. प्रत्येक गोष्ट योग्य की अयोग्य हे जेव्हा स्थिर मनाने आपण पाहायला लागतो किंवा निखळ मनाने स्वच्छ मनाने पाहतो, तेव्हा त्याचं गांभीर्य पूर्वक पाहिल्यानंतर आपल्याला ते सगळं आकळता येतं. आकळता येणार नाही असं नाही, पाहता पाहता ते आकळतं. आणि हे आकळणं आहे हे फार महत्वाचं आहे. एकदा ते आकळलं की परत ते आचरण द्यायला वेळ लागणार नाही, पण तो प्रयत्न तर करावाच लागतो. इथे एक आपल्या समोर काही उदाहरणं अशी लक्षात ठेवता आली पाहिजेत की त्यांच्याप्रमाणे आपल्याला आचरण आपल्याकडे झालं पाहिजे. की काही मंडळी जसं गौतम बुद्ध नुसते शांत असं किती आरोप करा, त्यांच्या मनावर चेहऱ्यावर जरा पण काही परिणाम होणार, कारण ते त्यांचं नाहीच आणि ते तशा पद्धती वागलेले नाहीत हे त्यांना 100% माहिती. नंतर एकदम शांत राहायचे, स्थिर राहायचे. आता इथे जसे शांत स्थिर राहणं म्हणजे ते गौतम बुद्ध आहेत, आपल्याला ते जमत नाही असं आपण म्हणतो ना. तर आपणही तो अभ्यास केला पाहिजे की शांत आणि स्थिर मनाने आपल्याला सगळीकडे पाहता आलं पाहिजे आणि त्या पाहण्यातून प्रत्येक गोष्टीला कस लावता आलं पाहिजे, योग्य काय आणि अयोग्य काय. लक्षात घ्या, हे योग्य अयोग्य हे निसर्गाच्या अधिष्ठान असलं पाहिजे. रूढी परंपरेने ते योग्य आहे की अयोग्य काय हे कधी कधी तर ते निसर्गाच्या अधिष्ठान नसेल तर ते चुकीचं ठरतं. म्हणून नियम आणि नियमाच्या अधिष्ठानात घडणाऱ्या घटना, ह्या घटनांकडे आपलं लक्ष व्यवस्थित असलं पाहिजे, कारण हे सगळं ईश्वरी कार्य आहे. हा बोध जर आपल्याकडे असेल, त्या ईश्वरी कार्याच्या बोधातून आपण प्रत्येक गोष्ट जर करायला लागलो तरी आपल्याला सुख शांती समाधान अनुभवता येते. हा पहिला बोध लक्षात ठेवायचा. म्हणून सगळं कार्य ते आपल्याकडे आहे. श्रवण करायचं ते आपण करायचं, धारणा धरायचे ते आपण धरायचे. आपण म्हणजे हा जाणीव. परत लक्षात, आपण म्हणजे कोण? ही जाणीव जी आहे, ही जाणीव ह्या देहातून जे कार्य आहे त्या जाणीवर आपला फोकस असला पाहिजे. जितका फोकस वाढत जाईल तितकं हे सगळं जीवन आत्मसात व्हायला लागतं. आणि म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी निरीक्षण आणि परीक्षण सतत असलं पाहिजे आपल्याकडे. स्वतःचं आपल्या विचाराकडे पाहणं, आपलं बोलणं, आपलं चालणं, आपलं वागणं हे निसर्ग नियमाच्या अधिष्ठानावर आहे की नाही याचं चिंतन केलं पाहिजे. समोरचे लोक कसे वागतात, वाईट वागतात, मग आपण वाईट वागलं पाहिजे असं काही नाही. निसर्ग नियम कार्य चांगल्या अंगाने आपल्याकडे व्हायला हवं. आपल्याला तर निसर्ग नियमानुसारच त्या पद्धतीनेच सगळं जीवन जगलं पाहिजे की वागलं पाहिजे. तिथे
सुख शांती समाधान प्राप्त होते. म्हणून इथे हे सगळं जीवन परमेश्वराचं आहे ही जी सद्भावना आपल्याकडे असेल पाहिजे. आणि जे होणार ते त्याच्याकडनं सगळं चांगलंच होणार, त्या भावनेतून जे आपण जीवन जगायला लागतो त्या आनंदाने जीवन जगू शकतो. आणि असं या आनंदाने जीवन सर्वांनी जगावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.